तर जय हिंद मित्रांनो, तुमचं मॅथ बाय अजय सर अमरावती यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे स्थानिक किंमत व दर्शनी किंमत. तर काय असते स्थानिक किंमत, काय असते दर्शनी किंमत, तर आपण पाहू क्वेश्चन मार्फत. तर बघू आता स्थानिक किंमतवर कशा प्रकारे क्वेश्चन येते. तर बघा आता 9, 7, 8, 6, 5, 4, 3, 1. याच्यात विचारलं आपल्याला या संख्येतील 5 या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला क्वेश्चन कशा येते. आता एखादी अशी आपल्याला संख्या दिलेली राहते, मोठीची मोठी किंवा लहानात लहान. तर काय विचारते, या संख्येतील 5 या अंकाची स्थानिक किंमत काढा म्हणते. आता कशी असते स्थानिक किंमत, काय काढायची, तर बघू आपण. आता काय असते, आता पहिले 5 कुठं आहे, 5 इथं आहे, 5 इथं आहे. 5 लिहून घ्यायचे. 5 लिहिले तर काय करायचं, ज्याच्या समोर जेवढे अंक आहे, म्हणजे 5च्या समोर जेवढे अंक आहे तेवढे काय लावून द्यायचे, 0 लावून द्यायचे, म्हणजे आपली त्याची स्थानिक किंमत निघून जाते. आता 5च्या समोर किती अंक आहे, 1, 2, 3, त्याच्यासमोर 3 0 लावून द्यायचे, 1, 2, 3. तर आपली 5ची स्थानिक किंमत किती आली, 5000 आली. 5ची स्थानिक किंमत किती आली आपली, 5000. मग आपले आन्सर किती आहे, 5000 आला. तर आपल्याला जर विचारलं आपल्याला, आता हे कितीची आली, 5ची आली. कितीची आली, हे 5ची स्थानिक किंमत आली. जर आपल्याला विचारलं 7ची स्थानिक किंमत काढा, तर पाहू आता 7ची स्थानिक किंमत कशी काढायची, इथेच पाहिजे. आता 7 कुठं आहे, इथं आहे. 7 कुठं आहे, इथं आहे. तर आता 7च्या समोर किती संख्या आहे, 1, 2, 3, 4, 5, 6. किती संख्या आहे, 6. तर 7 लिहून घ्यायचे. 7च्या समोर जेवढ्या संख्या असेल त्याचे तेवढे काय लावून द्यायचे, 0 लावून द्यायचे. 1, 2, 3, 4, 5, 6. तर आपलं ॲन्सर किती आलं, मग 7वर किती शून्य, 6 शून्य आले. ठीक आहे, ॲन्सर किती आला मग आपलं 70 लाख. तर जर आपल्याला दुसरं विचारलं, काय विचारलं, आता 8ची स्थानिक किंमत विचारली. कितीची विचारली, 8ची स्थानिक किंमत काढा. तर 8 लिहून घ्यायचे. 8च्या समोर जेवढे संख्या असेल तेवढे त्याच्यासमोर 0 लावून घ्यायचे. आता 8च्या समोर किती संख्या आहे, 1, 2, 3, 4, 5. त्याच्यासमोर 8च्या समोर 5 0 लावून घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5. तर आपलं किती आलं, मग ॲन्सर किती आला, 8 लाख आलं. किती आलं, 8 लाख. आता दुसरं भाव, जर आपल्याला विचारलं 6ची स्थानिक किंमत काढा, तर कशी काढायची 6ची स्थानिक किंमत, त्याच प्रकारे 6 इथं 6 बघायचा कुठं आहे, 6च्या समोर जेवढ्या संख्या असेल तेवढं काय लिहून घ्यायचे, समोर त्याच्या 0 लिहायचे. 6च्या समोर किती संख्या आहे, 1, 2, 3, 4. तर 6च्या समोर 4 0 लावून घ्यायचे, 1, 2, 3, 4. ॲन्सर किती आला, मग आपलं 60,000 आलं. ॲन्सर किती आलं, 60,000 आलं. जर आपल्याला विचारलं असतं 4ची स्थानिक किंमत काढा, कितीची आता विचारली आपल्याला, 4ची स्थानिक किंमत. आता 4 कुठं आहे, इथं आहे, लिहून घ्यायचं. 4च्या समोर किती संख्या आहे, 1, 2. तर तेवढे 0 लावून घ्यायचे, 1, 2. तर 4ची स्थानिक किंमत किती आहे, 400 आहे. 4ची स्थानिक किंमत 400 आहे. जर आपल्याला विचारलं 3ची स्थानिक किंमत काढा, 3ची स्थानिक किंमत काढा, तर कशी काढायची, 3च्या समोर किती अंक आहे, 3 लिहून घ्यायचे पहिले. 3च्या समोर किती अंक आहे, 1 अंक आहे, तर 0 लावून घ्यायचा, 1 0 लावून घ्यायचा. 3ची स्थानिक किंमत किती आहे, 30. जर आपल्याला विचारलं 1ची स्थानिक किंमत किती, 1ची स्थानिक किंमत किती येणार, 1 येणार, कारण 1च्या समोर संख्या आहे का कोणती, नाही आहे. तर 1ची स्थानिक किंमत किती आहे, 1. जर आपल्याला विचारली 9ची स्थानिक किंमत काढा, तर 9ची स्थानिक किंमत किती येणार, बघायचं. आता हे 9 लिहून घ्यायचे. आता 9च्या समोर किती संख्या आहे तेवढे पाहून घ्यायचं, तेवढं आपण 0 लावून घ्यायचे. किती संख्या आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. किती संख्या आहे, 7 संख्या आहे. किती संख्या आहे, 7. तर मग 0 किती येणार, 7. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. किती 0 आले, मग 7 0 आले. तर मग आपले ॲन्सर किती आलं, 9 करोड आलं. किती आलं ॲन्सर आपलं, 9 करोड आलं. ठीक आहे, तर आपण बघू आता हे काय झालं, स्थानिक किंमत. तर आता याच्यानंतर बघू आपण दर्शनी किंमत काय असते. तर पाहू आता याच्यातच.
आता आपल्याला दिलेली आहे ही संख्या, किती दिलेली आहे ही संख्या. आता आपल्याला या संख्यामध्ये काय विचारलेलं आहे, आपल्याला एवढी संख्या दिलेली आहे 7 9 8 6 5 4 3 1 ही संख्या दिलेली आहे. त्या संख्येत काय विचारलं, आपल्याला 3 या अंकाची दर्शनी किंमत काढायची सांगितली. 3 या अंकाची दर्शनी किंमत काढायची. आता दर्शनी किंमत काय असते, जो अंक दिलेला असते, जो अंक आपल्याला विचारला राहते तेच अंक काय राहते, त्याचं ॲन्सर राहते. काय राहते, ॲन्सर राहते. आता आपल्याला काय विचारलं, 3 या अंकाची दर्शनी किंमत किती, तर किती येणार, 3 या अंकाची दर्शनी किंमत 3च येणार. किती येणार, 3च येणार. किती येणार, 3च येणार. जर आपल्याला विचारलं 7 या अंकाची दर्शनी किंमत किती, तर काय येणार, 7च येणार. 7 या अंकाची दर्शनी किंमत किती येणार, 7 येणार. जर आपल्याला विचारलं 9 या अंकाची दर्शनी किंमत किती, तर किती येणार, 9च येणार. किती येणार, 9 येणार. जर आपल्याला विचारलं 6 या अंकाची किंवा 8 या अंकाची दर्शनी किंमत किती येणार, 8च येणार. 6 या अंकाची दर्शनी किंमत किती येणार, 6च येणार. जर आपल्याला विचारलं 5 या अंकाची दर्शनी किंमत किती, तर किती येणार, 5च येणार. 4 अंकाची दर्शनी किंमत 4च येते. 3 या अंकाची दर्शनी किंमत जर विचारली तर किती येणार, 3च येणार. 1 या अंकाची दर्शनी किंमत विचारली तर काय येणार, 1च येणार. म्हणजे दर्शनी किंमत जेव्हाही विचारते तर आन्सर काय राहते आपलं, तेच संख्या राहते. काय राहते, तेच संख्या राहते. आता आपण बघू आपण याच्यावर कशा टाईप क्वेश्चन येतात आणखी. काय दिलेलं आहे, 5 6 9 0 8 1 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती, याच्यातील फरक. आता क्वेश्चन काय विचारला आपल्याला, क्वेश्चन विचारला आपल्याला 5,69,081 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती. तर आता पाहायचं, आता पहिले काय विचारलं आपल्याला, स्थानिक किंमत. तर कुठं आहे, 9 इथं आहे. 9 किती आहे, इथं आहे. तर इथं 9 लिहून घ्यायचे. आपल्याला स्थानिक किंमत काय म्हणजे, ते संख्या आणि त्याच्यासमोर जेवढ्याही संख्या असेल त्याच्यासमोर काय लिहून जाते, 0 लावून जाते. तेव्हा काय निघते, आपली स्थानिक किंमत निघते. आता 9 समोर किती संख्या आहे, 1 2 3. तर 9 समोर 3 0 लावून दिले. आता हे काय आली, आपली स्थानिक किंमत आली. काय आली, हे स्थानिक किंमत. हां, तर आता काय विचारलं आपल्याला, त्याचीच 9 या अंकाचीच काय विचारली, आपल्याला दर्शनी किंमत विचारली. तर 9 या अंकाची दर्शनी किंमत किती असते, दर्शनी किंमत केव्हाही तेच संख्या असते. काय असते, तेच संख्या असते. 9 या अंकाची दर्शनी किंमत काय आहे, मग 9च आहे. दर्शनी किंमत काय आहे, 9 आहे. ठीक आहे. आता काय विचारलं आपल्याला, फरक विचारला. आता काय करायचं, 9,000 - 9 करून टाकायचे. किती येतं मग आपले ॲन्सर, 9,000मधून आपण 9 मायनस केले तर ॲन्सर किती येते आपलं. आता पाहायचं, आता 0तून 9 गेले म्हणजे आता आपल्याला एक हातचं घ्यायला लागेल. 10तून 9 गेले तर किती उरते, 1 उरते. हातचा वापर देऊन द्यायचा. 1 0तून म्हणजे 10तून 9 गेले तर किती उरते, 0तून 9 गेले तर किती उरते, 0च्या जागी आपण 10 घ्यायचे. 10तून 9 गेले किती उरते, 1 उरते. हातचा 1 वापस देऊन द्यायचे. इथं किती आलं मग, डबल. 10तून 1 गेले किती उरते, 9 उरते. डबल 1 इथे आला वापस. 10तून 1 गेला तर किती उरते, 9 उरते. मग हे 9तून 1 गेला तर किती उरते, 8 उरते. मग आपलं ॲन्सर किती आलं, 8,991. आन्सर किती आला आपलं, 8,991 आलं. तर आपण दुसरा क्वेश्चन बघू आपण आणखी. आता आपण बघू पॉईंटवरचे गणित. याच्यामध्ये पॉईंटवर कशा प्रकारे विचारते तर ते बघू आता आपण.
क्वेश्चन आहे आपला 82.146 82.146 ह्या संख्येतील 82.146 या संख्येतील 6 या अंकाची स्थानिक किंमत किती? आता विचारलं आपल्याला 82.146 या संख्येतील 6 या अंकाची स्थानिक किंमत किती? तर आता पाहू आपण. आपलं विचारले का आपल्याला 6 अंकाची स्थानिक किंमत. आता पॉईंट असल्यावर कसं करायचं बा? आता दिमागात आपल्याला क्वेश्चन आला की कसं करायचं, काय करायचं? आता 6 कुठं आहे? इथं आहे. कुठं आहे? 6 इथं आहे. आता पॉईंट दिलेला आहे आपल्याला. तर आता काय करायचं? अशा वेळेस काय लिहायचे? समोर शून्य. जेवढ्या संख्या समोर दिलेल्या राहते तर तेवढे काय लावायचे? समोर शून्य लावायचे. आता काय दिलेलं आहे आपल्याला? 6 दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? 6 दिलेलं आहे. आता काय करायचं? समोर जेवढे संख्या दिलेल्या आहे तेवढे शून्य लावायचे. किती संख्या आहे? 1 2. तर शून्य लावून घ्यायचे. 1 2. पॉईंट आहे तर पॉईंट देऊन द्यायचं. मग आपलं ॲन्सर किती आलं इथं? 0.006. ॲन्सर किती आलं आपलं? 0.006. ठीक आहे. जर आपल्याला विचारलं 4 या संख्येची स्थानिक किंमत, हे पण तशाच प्रकारे काढायचं. 4 लिहून घ्यायचं इथं. 4च्या समोर किती संख्या आहे? एक संख्या आहे म्हणून एक संख्या लिहून 0 लिहून द्यायचा. पॉईंट आहे म्हणून पॉईंट देऊन द्यायचा. ॲन्सर किती आलं? मग 4ची स्थानिक किंमत किती आले? 0.4 आलं. किती आलं? 0.4 आलं. 6 या अंकाची स्थानिक किंमत किती आली? 0.006 आली. ठीक आहे. समोर बघू आपण. ह्याच्यात जागी जर आपल्याला दर्शनी किंमत विचारली, आता आपल्याला विचारलं काय? दर्शनी किंमत. 68.567 या संख्येतील 5 या अंकाची दर्शनी किंमत किती? तर दर्शनी किंमतमध्ये काही फरक पडत नाही. जे संख्या राहते तेच आपलं ॲन्सर राहते. ते पॉईंटमध्ये असो की कशामध्ये बी असो. आता काय दिलेलं आहे? पॉईंटमध्ये असो की साधा असो. तर दर्शनी किंमत विचारली. 5 या अंकाची दर्शनी किंमत किती राहणार? मग 5च राहणार. किती राहणार? 5च राहणार. 6ची विचारली, 7ची विचारली किंवा 8ची विचारली तर दर्शनी किंमत काय राहते? नेहमी तेच उत्तर राहते आपलं. 5ची दर्शनी किंमत किती आहे? 5च राहते. ठीक आहे. दुसरं बघू आपण. आता आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे 25.175. तर आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे 25.175 या संख्येतील 5 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत याच्यातील फरक किती? 5 विचारलं काय? इथं काय लिहून घ्यायचं? 7 लिहून घ्यायचं. किती? तेच नाही घ्यायचं डबल. काय विचारलं? 25.175 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत याच्यातील फरक किती? ते काढू आता आपण. काय विचारलं आपल्याला? पहिले 7ची काय विचारली? स्थानिक किंमत विचारली. तर 7ची स्थानिक किंमत लिहून काढून घ्यायची. आता 7 कुठं आहे? इथं आहे. तर 7 लिहून घ्यायचे. 7च्या अगोदर जेवढे संख्या असेल तेवढे शून्य लावून घ्यायचे. 7च्या अगोदर किती संख्या आहे? 1 शून्य आहे. पॉईंटच्या 7च्या अगोदर किती संख्या आहे? 1 संख्या आहे. किती लिहिलं? मग 1 शून्य लिहिला. पॉईंट आहे म्हणून पॉईंट देऊन दिला. तर स्थानिक किंमत किती आली आपली? 0.7 आली. 0. किती आली? 0.7 आली.
तर आपल्याला आता पाहायचं. आता काय विचारले आपले 7 या दर्शनी किंमत. आता त्या संख्येची आपल्याला दर्शनी किंमत काढायची. दर्शनी किंमत काय राहते, नेहमी तेच राहते. दर्शनी किंमत किती आली, 7 आली. तर आता काय विचारलं आपल्याला, याच्यातली फरक विचारली. तर आता मायनस करायचं. आता 7मधून 0.7 मायनस करायचे. 7 मायनस 0.7, 0.7 आता मायनस करू आपण. तर काय करायचं, असं 7तून ह्याच्यातून मायनस करायचे. आता काय करायचं, 7 घ्यायचे, 0 पॉईंट द्यायचे, 0 0 लिहून घ्यायचे. आता काय लिहायचं, इथं 0 द्यायचे, पॉईंट लिहायचे, 0 7 लिहून घ्यायचे. आता याच्यात काय करायचं, आपल्याला मायनस करायचं, लिहायचे. आता इथं 0तून 7 जाणार का नाही, तर मग आपण एक उसना घेऊ. तर किती होणार, इथं 10 होणार. 10तून 7 गेले किती उरते, 3 उरते. हातचा एक वापस देऊन देऊ. 10तून डबल 1 गेला तर किती उरते, 9 उरते. हातचा इथं वापस द्या. तर पॉईंट आहे म्हणून इथं पॉईंट दिला. 7तून 1 गेलं किती उरते, 6 उरली. तर आपल्या आन्सर किती आलं, 6.93 आला. आन्सर किती आला आपला, 6.93 आला. दुसरं बघू आपण क्वेश्चन आणखी. तर आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, 35.238 या संख्येतील 3 या अंकाची स्थानिक किंमतीतील फरक किती, किंमतमध्ये फरक किती, किंमतमध्ये फरक किती. तर आपल्याला हा क्वेश्चन दिलेला आहे. आता कसं काढायचा, आता 2 वेळा दिलेला आहे आपल्याला. किती वेळा दिलेला आहे, एक इथं 3 आहे, एक इथं 3 आहे. तर आता स्थानिक किंमत काढायची, दोन्हीची वेगवेगळी काढायची. काय करायचं, आता पहिला आपण याची स्थानिक किंमत काढू. किती येते, पॉईंटले सोडून द्यायचं, पॉईंटले सोडून द्यायचं, त्याला गिनायचं नाही. किती आहे, 3 लिहिले आपण. 3 नंतर किती संख्या आहे, एकच संख्या आहे, पॉईंटले सोडून द्यायचं. किती आलं मग इथं 0. एकाची स्थानिक किंमत किती आली आपली, 30 आली. आता दुसऱ्या 3ची बघू आपण. 3 आहे, तर 3 लिहून घ्यायचे. 3च्या अगोदर किती संख्या आहे, एक संख्या आहे, म्हणून इथे एक 0 देऊन द्यायचे. तर किती आलं मग आपल्या दुसऱ्या याची स्थानिक किंमत किती आली आपली, 0.03 आहे. पहिल्याची किती आली, 30 आली. आता याच्यातलं काय विचारलं आपल्याला, फरक विचारला. आता मायनस करून घ्यायचे. 30मधून 0.3 मायनस करायचे. इथं 30 लिहायचे, पॉईंट डबल 0 लिहून घ्यायचे. आता मायनस करायचं. इथं 0 आहे, पॉईंट दिलं तर 0.3 मायनस करायचे. किती आला आपला आन्सर, मायनस केल्यावर बघायचं. आता 0तून 3 जाणार का नाही, 10तून 3 गेले किती उरते, 7 उरते. हातचा आला 1, 10तून 1 गेले किती उरते, 9 उरते. पॉईंट दिला, हातचा आला 1, 10तून 1 गेला किती उरते, 9 उरते. हातचा आला 1, 3तून 1 गेला किती उरते, 2 उरते. मग आपलं आन्सर किती आलं, 29.97 आलं. आन्सर किती आलं आपलं, 29.97 आलं. नंतरचा क्वेश्चन बघू आपण. तर आता आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, 9087925 या संख्येतील 9 या अंकाची स्थानिक किंमतमध्ये फरक किती. तर बघू आता तेच करायचं. आता पहिले 9 2 वेळा दिलेला आहे ना, इथं 9 आहे, इथं 9 आहे. पहिला हा मोठाचा काढून घ्यायचा. इथं 9 दिला. आता 9 समोर किती संख्या आहे, 1 2 3 4 5 6. तर तेवढे 0 लावून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 0 लावले. आता फरक विचारला म्हणून आता दुसरी स्थानिक किंमत किती आहे, 1 9 आहे. त्याच्यासमोर किती किती संख्या आहे, 1 2. तर 2 0 लावून घ्यायचे, 1 2. आता काय करायचं, एवढ्यामधून हे संख्या आपल्याला मायनस करायची. आता मायनस करू आपण. तर 5. आता 0मधून 0 गेला किती उरते, आता याच्यातून मायनस करू. कसं करायचं, आता -5 0 0 लिहून घ्यायचे, लिहिले. तर आता 900 मायनस करायचे आपण, 900 लिहून घ्यायचे, मायनस लिहायचे. तर 0तून 0 गेले किती उरले, 0 उरले. 0तून 0 गेले किती उरले, 0 उरले. 0तून 9 जातं का नाही, मग इथं 10 घ्यायचे. 10तून 9 गेले किती उरले, 1 उरला. इथं 1 उसना घेतला, वापस दिला. 10तून 1 गेला, 9 उरले.
उसने घेतला वापस दिला, 10तून 1 गेला 9 उरला. उसने घेतला वापस दिला, 10तून 1 गेला 9 उरला. उसने घेतला आपण वापस दिला, 10तून 1 गेला 9तून 1 गेला, किती उरले 8 उरले. तर आपले आन्सर किती आलं? आन्सर आला आपल्याला 89,99,100. ठीक आहे, 89,99,100 हे आपलं काय आहे? आन्सर. फरक आहे त्याच्यामधलं. दुसरा क्वेश्चन बघू आपण आता. आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे 81.246 या संख्येतील 8 अंकाची स्थानिक किंमत ही 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? तर आपला क्वेश्चन आहे, आता क्वेश्चन का दिलेला आपल्याला 81.246 या संख्येतील 8 या अंकाची स्थानिक किंमत ही 2 या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे? आपल्याला विचारलं. आता पटमध्ये विचारलं. तर पाहू. आता पहिले काय विचारलं? 8 या अंकाची स्थानिक किंमत काढायची. 8 अंक कुठं आहे? 8 इथं आहे. 8च्या समोर किती संख्या? एकच संख्या आहे. हे पॉईंटला सोडून द्यायचं. किती संख्या आहे मग आपली? 8 या अंकाची स्थानिक किंमत किती आली? 80 आली. ठीक आहे. आता आपल्याला काढायची 2 या अंकाची स्थानिक किंमत. 2 या अंक संख्येची किती स्थानिक किंमत आहे? 2. इथं पॉईंट आहे का? शून्य संख्या आहे का? नाही. तर मग किती आली आपली? 2 या अंकाची स्थानिक किंमत किती आली? 0.2 आली. 2 आले. आता काय विचारले? 2 या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे? 2 या अंकाच्या. पहिले 2 या अंकाच्या विचारलं ना, ज्या अंकाच्या विचारला त्याला काय घ्यायचं? खाली घ्यायचं. 2 या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे? 2ला काय घ्यायचं? मग खाली घ्यायचं. 2ला आपण खाली घेतलं आणि काय करायची? वर्त संख्या घेऊन घ्यायची 80. आता हे किती पट आहे म्हणते तर देऊन द्यायचं. आता भाग पॉईंट आहे तर इथं पॉईंट आहे, तर इथं काय इथं पॉईंट आहे म्हणून आता इथं किती आले? 1 0 वाढला. तर इथं 2 भाग द्यायचा. 2 1 2 चौक 8. तर इथे किती आलं आन्सर किती आलं आपलं? 400 आलं. मग किती पट आहे? तर 400 पट आहे. किती पट आहे? 400 पट. आपण याच्यात दुसरा क्वेश्चन बघू आणखी. आता विचारलं आपल्याला 60.325 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत ही 6 या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे? तर बघू आता काय आहे. पहिले 2 अंकाची स्थानिक किंमत काढून द्या. 2 कुठं आहे? इथं आहे. तर लिहून घ्यायचं. इथं 2 आहे ना, तर 2च्या समोर किती संख्या? एकच संख्या आहे. तर 2 समोर 1 0 लावून द्यायचा. किती आली मग? 2 अंकाची स्थानिक किंमत किती आली? 0.02 आला. आता 6 अंकाची काढायची. 6 कुठं आहे? इथं आहे. तर 6च्या समोर किती संख्या? एक संख्या आहे, म्हणजे 1 0 आहे. तर किती लावून घ्यायचं? 1 0 लावून घ्यायचं. किती आले? 6 अंकाची स्थानिक किंमत किती आली? 60 आली. तर आता विचारलं 6 या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे? तर हे 6ला काय घ्यायचं? मग खाली घेऊन घ्यायचं. 6ला खाली घेऊन घ्यायचं. किती आहे? 60ला खाली घेतलं. किती आहे? आता वरतं काय आहे मग? 0.02 आहे. आता किती शून्य आहे इथं वरतं? किती पॉईंट आहे? 1 2. तर तेवढे शून्य खाली देऊन द्यायचे. 1 2 हे पॉईंट कटला. मग आपला हा शून्यही कटला. तर किती आले इथं? 2 2 1 2
बेत्रिक किती झाले 6, बेत्रिक किती होते 6 आहेत. मग इथे किती आला आपला आन्सर 1/, आन्सर किती आला मग आपला 1/3000 पट आहे. स्थानिक किंमत किती पट आहे 1/3000 पट आहे. मग ठीक आहे, दुसरा क्वेश्चन बघू आपण. तर आपला क्वेश्चन आहे 531.732 या संख्येतील 3 या अंकाची स्थानिक किमतीचा गुणाकार किती. आता काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा आहे. तर करू आपण आता गुणाकार. पहिले 3 कुठं आहे इथं आहे. 300 समोर किती संख्या आहे 1 संख्या आहे, तर 1 0 लावून द्यायचा. गुन्हेला एक संख्या आली आपली, पहिली स्थानिक किंमत आली 30. आता दुसरी स्थानिक किंमत पाहिजे 3च्या समोर किती पॉईंट आहे ना, तिथं 3च्या आधी किती संख्या आहे 1 संख्या आहे, तिथं 1 संख्या लिहून घ्यायचं. दुसरी स्थानिक किंमत किती आली आपली, पहिली स्थानिक किंमत आली आपली 30, दुसरी स्थानिक किंमत आली 0.03. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला याचा गुणाकार करायचा. गुणाकार करू आपण आता. 30 गुन्हेला काय आहे 0.03 भागेले काय किती शून्य आहे, तर एवढे शून्य खाली लिहून द्यायचे. किती आहे 1 2, तर तेवढे शून्य खाली लिहून द्यायचे. 2 1 कट झाले. आता किती आले 3 आले वरतं. आता 0 ना 0 कॅन्सल झाला. 3 त्रिक 9. किती आला आन्सर आपलं 9/10 किंवा 0.9 येते. 0.9 येते. किंवा ॲन्सरमध्ये आपल्याला दुसरे दिलं राहीन. काय दिलं राहीन, कधी कधी ॲन्सरमध्ये काय दिलं. आता किती आलं इथं, आता हे कितीचा स्क्वेअर आहे 3चा स्क्वेअर आहे, तर किती येणार आन्सर 3चा स्क्वेअर गुन्हेला 10ची पॉवर 1. हे काय हे ॲन्सरमध्ये दिलं राहीन आपल्याला. ते क्वेश्चनवर डिपेंड आहे, ॲन्सरवर डिपेंड आहे. नंतर पाहू आपण क्वेश्चन. आता तर आता आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे 40.295 या संख्येतील 4 आणि 9 अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती. आता बघू आपण. 4 कुठं आहे इथं आहे, तर आता 4च्या समोर किती संख्या 1 संख्या आहे, म्हणून इथे 1 0 लावला. तर आपली 4ची स्थानिक किंमत किती आली 40 आली. आता 9च्या अंकाची स्थानिक किंमत पाहिजे. 9 कुठं आहे इथं आहे. 9च्या आधी किती संख्या 1 संख्या आहे, म्हणून इथे किती लावला 1 0 समोर देऊन दिला. तर मग आपलं ॲन्सर किती आलं 9 या संख्याची स्थानिक किंमत किती आहे 0.09 आहे. आता काय विचारलं याचा गुणाकार करायचा. आता याचा गुणाकार करून घ्यायचा. 40 गुन्हेला 0.09, 40 गुन्हेला 0.09 भागेला. आता किती पॉईंट आहे 2 0 आहे ना, 1 0
तर इथं 2 शून्य लावून द्यायचं, हे शून्य कॅन्सल, पॉईंट जेवढे ठेवले तेवढे. आता देऊन द्यायचा भाग, 0 न 0 कॅन्सल झालं, 9 चौक किती होते, 36 होते, 9 चौक 36 होते, भागिले किती 10. याचा ॲन्सर किती आला मग 3.6 आला. ॲन्सर किती आला आपलं 3.6 आलं. दुसरं विचारू शकते आपल्याला ऑप्शनमध्ये ॲन्सर नसलं तर मग ॲन्सर काय राहणार, असं राहणार 36 कायचा स्क्वेअर आहे, 6चा स्क्वेअर आहे, गुणेला हे 10 आहे, 10 वरती गेल्यावर काय होणार, मायनसमध्ये जाणार, म्हणजे मायनसची पॉवर 1 होणार. तर मग आपलं ॲन्सर किती येणार हे येऊ शकते 6ची पॉवर 2 गुणेला 10ची पॉवर -1. ठीक आहे. इथं आपला टॉपिक संपून जाते. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा.